राधे राधे. मुलींना, आपल्या आईला, बहिणीला, मुलांना, सगळ्यांना माझे व्हिडिओ बघतात त्यांना देवा परमेश्वर असं सुखी ठेव. धन्यवाद सगळ्यांना. व्हिडिओ बघायचा बरं का, हात जोडून विनंती करते. तुमच्या ताईंचे व्हिडिओ बघा, तुमच्या मुलींचे व्हिडिओ बघा, माझ्या मुलींनो आईचे व्हिडिओ बघा, मुलांनो आईचे व्हिडिओ बघा. बघा, मी एक सांगणार आहे तुम्हाला, तुम्हाला पण ऐकून जरा खराबच वाटल. बघा, एक परिवार होतं कुठं, आपलं कासरवाडीच्या तिकडं. तर इथून जवळच आहे कासरवाडी. तिथं 2 मुलं होते आणि 2 मुली होत्या. मुली गेल्या लग्न करून आणि मुलं 2 होते. एक शिकायला एक होतं, एक कामाला होतं ना. आपलं 7वी 8वी करून कामाला होतं आणि बारकं पोरग शिकायला होतं. तर बघा, ते पोरग मोठं होतं ना, कामाला जायचं. त्या पोरांनी पहिलं चांगलं काम करत होतं. चांगलं काम करत करत जरा त्याला व्यसन लागलं. तर मायबाप सारखं म्हणायचे ना, बाबा हे काय आहे, एवढं लहान वयात 25 वर्षाचा मुलगा आहे, हे काय करायला लागला तो. आणि इस्टॉटला काय नाही म्हणायचा, दोस्ताबरोबर गेलो, दोस्तांनी पाजली, असं केलं तसं केलं असं म्हणायला लागलं. तर मग आता मायबापाला वाटलं जाऊ दे, कधीतरी करते कधीतरी पिते या म्हणून. मायबापाला बी म्हणलं तर मायबापाला ते नाही, मी काय रोज घेतो का असं करायचं. असं करत करत त्याला लागला नाद, जास्त नाद लागला. तर मग एखादी पोरीनं प्रेम केलं असतं ह्याच्यावर. कंपनीत कामाला होतं, एखाद्या कंपनीतल्या पोरीनं प्रेम केलं असतं ह्याच्यावर. मग असं करून बघा, ती पोरगी गेली दुसऱ्याबरोबर लग्न करून. तोवर ह्या पोराने किती आईवडिलाचा घाटावळाना केला हो. आता आईवडील तर म्हणायचे ना, बाबा संभळून राहा. पण आता ह्याला लय जोर आलेला होता. आजकाल पोरी कसं आहे, एकावर प्रेम करतात, एकाबरोबर दुसऱ्याबरोबर राहतात, हे का नाही, दुसऱ्याबरोबर लग्न करतात. तर मग आपण पण तेवढा जीव नाही लावायचं ना, एकदम अंतकर्मातून जीव नाही लावायचा. तर मग बघा, ते झालं का तसं, ते पोरगं लागलं येड्यावानी करायला. आणि मग आता मायबापाला काय, मग ते जास्तच लागलं लावायला. म्हणायला गेलं की मग त्या पोरीच्याच यादमध्ये राहायचं, रडायचं, पडायचं. आणि हातावर बी असं मारून घेतलं. हातावर एकदा दोनदा मारलं. आता आपला हात आहे की हो, हात आहे आपला, काही हे नाही, लोखंड नाहीये, हात आहे ना, मेन देवाची देण. आपण कोण आहे हातावर मारायला? आपण कोण हो? हा, आपलं आपण घडवलंय का? देवाने घडवलेलं आपलं हे अंग आहे ना. मग आपला काय हक्क आहे ह्या अंगावर खापे मारायचा? म्हणजे कोणत्या पोरीसाठी आणि जन्म दिलेल्या मायबापासाठी नाही का? हा, कोणत्या हरामी पोरीसाठी येडं व्हायचं? हा, अरे असे कसे रिकामे डोके येत यांचे, हा, खाली डोके. अरे एखादी पोरगी निघून गेली तर एखादं चढानी बिझनेस करून मोठं व्हा की. हा, काही पोरगी गेली कोणाच्या लग्न करून तर काय त्याच्यासाठी काय आपली जिंदगी बरबाद करायची का? घरवाली बरबाद करायचं, मायबापाला दिसोधडीला लावायचं? हे काय रीत आहे का वाचली? रीत आहे का? आणि त्या पोराने तसंच केलं की, ती पोरगी लग्न करून गेली म्हणून शिनेबाई मायबापाचाच मायबापाचा कार केला या पोरांनी, हरामी पोरांनी मायबापाचा कार केला. आणि प्यायला लागलं जास्त. त्या पोरीच्याच यादमध्ये राहायचं, रडायचं, पडायचं, उगाच मारू घ्यायचं हातावर, नाटकं करायचे. हा, किती दिवस आपलं शरीर साथ देते? एक ना एक दिवस तर देवाला वाटतंय ना, हे माझे शरीर आहे, हे मी दिलेलं आहे दान दिलेलं आहे, आणि ह्याच्यावर काय तुझा हक्क आहे रे? एक दिवस तर देव म्हणतो की आपल्याला. मग ते असं करून मायबापाला असलं त्रास द्यायला, कितीतरी त्रास द्यायला. मायबाप बिचारे वैतागून गेले. म्हणजे एवढं लाडकं होतं, पण मायाच राहिली नाही त्या मायबापाला, मायाच नाही राहिली. म्हणजे तुला कसं करायचं, कसं जगायचं ते जग. मग असं करून शिनी आता ते हातावर मारू ते पायजन गेला असं. पायजन ते लोखंडाचं, सुऱ्यांचं, हे ते लोखंडाचं पायजन. आता चाकू सुरिकाले नीट असते का हो? गंजलेलं मारलं असं ते, दवाखाना केला नसन. आणि मग ते नंतर उपदलं ना, ते
उपदलं, हात दुखायले, हात दुखायले, हात दुखायले. मग हात दुखायल्यावर जरा झालं शांत. शांत झालं तर राहिलं. मायनं दवाखाना केला की वापस तसंच नाटक करायचं. बापाने दवाखाना केला की वापस तसंच नाटक करायचं. त्याचं ते व्यवसायच झाला त्या पोराचा तसा. आणि दुसरं पोरगं शाळेला होतं, त्याला मारायचं, हाणायचं, शिव्या द्यायच्या त्या पोराला. त्याचाच लाड करते, त्याचाच लाड करते. अरे तुझा बी मस्त लाड केलाय ना, असं थोडं तुझा लाड नाही केला, तुझा भरपूर लाड केलाय. पण आता तू मुळावर उठायला लागला भावाच्या आणि मायबापाच्या मुळावर उठायला. हा, तर मग ते आता त्यांनाच माय त्यांची येशीला काढली तर कुणाला माया राहते हो? कुणाला नाही माया राहणार, नाही राहणार. त्याचे बोल माणसाच्या मनाला ठसतेत ना. म्हणून ते कसं बी मायबापाला बोलायला लागलं तेवढ्यात बाप गेला मरून. बाप गेला मरून. ते भाऊ आणि ते पोरगं राहिलं. तर मग पोरीच्या घरी गेली 4 दिवस. तिथं गेलं मागं, तिथं गेलं, चल चल मी आता नाही असं करणार. आणि तिथून आणलं गोडमोड बोलून. आणि 8-15 दिवस राहिलं चांगलं, महिनाभर राहिलं चांगलं, कामधंदा केला. आणि वापस लागलं हात दुखायला त्याचे. मारू मारू हाताला आपटू आपटू हात मारू मारू. शिरेर आहे हो, किती दिवस तात देणार आहे का नाही? हे आपलं शिरेर किती दिवस तात देते? ते आपटू आपटू घ्यायचे हात, असं बडवायचे, असे बडवायचे, असे बडवायचे, असे बडवायचे हात. हा, रप्पा 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 असे बडवायचे. मग किती दिवस हात आपले साथ देणार हो? हा, आणि नंतर मग तसं करून करून त्याला नाही का ते झोपेतच ते हे झालं. ते अर्धा अंग गेलं झोपेतच, एक पाय आणि एक हात, बघा की. आणि मग दवाखान्यात नेऊन टाकलं बघा, या ससनच्या दवाखान्यात नेऊन टाकलं. आणि हे बघा तिकडं आपलं सया बिया केल्या मायबापाने. बाप तर मरून गेलेला ह्या आईनं. आणि त्या दवाखान्यात टाकलं. म्हणली ह्यानी नाही का हे पोटाला साप आलाय म्हणली. हे आमच्या ह्याचा किती लाड केला, पण हे बार बार आम्हाला बैमान होते, बार बार आम्हाला बैमान होते. आम्हाला ह्याने रोडला आणलं म्हणले, आम्ही काय करून खावा का नाही. म्हणून शिनी त्याला ते तसं झालं, अर्धांग गेलं. आणि वायशीमध्ये नेऊन टाकलं. आणि तिकडं कुणी 2 दिवस गेले, पोरग भाऊ आणि हे आई 2-3 दिवस गेलं. आणि मग लोक बी म्हणायले, अहो ते नीट झालं ना, वापस तुमच्या अजून भूतावणी मागं लागल, तुम्ही त्याचा तिथं टाका आणि जा म्हणले तुम्ही कुठंतरी सोडून शिन त्याला. आणि ते बी वैतागलेले होते भाऊ आणि ते. म्हणजे कसं बी वाईट वाटतं बोलायचं, कसा बी व्यवहार करायचा, पैसे मागायचे, पैसे द्या पैसे द्या पैसे द्या सारखं करायचं. ह्याने कमू कमू किती पैसे द्यायचे, भाड्याचं घर 2,000 भाड्याने घर. आणि ते वैतागून 2-3 दिवस गेले, त्याला डबा बिबा दिला. आणि 3-4 दिवशी ते घर सोडून निघून गेले कुठं. ते पोरग आणि आई गेले निघून. आणि मग ह्याला ते दवाखान्यात खायला नाही, काय नाही काय नाही. तिथं 15 दिवस महिनाभर राहिलं तिथं. तर तिथलं जेवण भेटायचं ना, तर ते जेवण खाऊन तिथं राहिलं. मग ते दवाखान्यात तर किती दिवस ठेवणार. ते सोडलं महिन्याच्या नंतर. सोडायच्या नंतर घरी येऊन बघतंय, शेजाऱ्या पाजाऱ्याला विचारते तर म्हणला बाबा ते तवाच गेले ते लोक, महिना झाले म्हणले गेले. आणि हुडकिलं रडायला पडायलं. मला एकल्याला टाकून गेले दवाखान्यात रडतच होतं. घरी आल्यावर रडायलं मी, कुठं हुडकू आता भावाला, लेकराला, आईला माझ्या कुठं हुडकू मी, कुठं रडायचं पडायचं. आणि मग असं करून करून रोडनं आपलं कुठं बी कोणाला बी आपलं बसायचं रोडच्या कडेला. आणि खुडखुड खुडखुड करत, अंगावर कपडा एकच, कपडा नाही काय नाही, एकच अंगावरला ड्रेस. आणि ते गंजून गेलेला. मग कुणी येता जाता कपडा द्यायचा, काय द्यायचं. आणि आपलं एवढे तेवढी अर्धी कोर भाकर द्यायची येणाऱ्या जाणारांनी. आणि तिथं फुटपायरीला तिथे झोपायचं, त्या ह्याच्या खाली फुटपायरीच्या तिथं झोपायचं. असं करून करून त्याने 2 महिने त्या फुटपायरीला काढले. दवाखान्यात 1 महिना काढला. आणि मग एक माणूस म्हणला, बाई हे पोरग काही जवानच आहे, 2 महिने झालं फुटपायरीला आहे, ह्याचं काय होणार आहे. आणि ते 1 हात गेलेला, 1 पाय गेलेला त्याचा. आणि त्याच्या हाल कोणाला बघवाना म्हणून शिने मग अनाथ आश्रमवाल्याला फोन लावला. आणि तिथून मग अनाथ आश्रमची गाडी आली. आणि मग तिथंच बोलले, बाबा तू किती दिवसांनी ये काय. तर त्यांनी सगळी कहाणी सांगितली. तर ते म्हणले तुझ्या हातावर काय झाले. ते म्हणला काय नाही. तर म्हणले तुझ्या हातावर
वार येतं. सांग म्हणले, आम्हाला खरं खरं सांगायचं, आम्हाला अनाथ आश्रममध्ये न्यावं लागतंय, आम्हाला सगळं तुमच्याकडून खरोखरीने तू येणार का, आमच्यात नीट राहणार का, तू सगळं तुझं तुझं काम करणार का, तुला आम्ही दवाखाना करू, खायला देऊ, कपडा देऊ, लता देऊ, सगळं करू, परी तू नीट राहायचं. हे काय असं कापून घेतलंस, हे ते काहीतरी तुझं पुरीचंच आहे लपडं. तर मग ती सांगतच नव्हता, पण तिने विचारलं, म्हणजे इथं खरं खरं सांग, नाही तर आम्ही नेणार नाहीत. ते त्याला वाटलं ना, मग इथं उपाशी मरूस तर अंगावर कपडा नाही, वास सुटलेला, तिथं ते पावसाचा, आता पाऊस येत होते ना, पाऊस आले की पावसात जाऊन उभं राहायचं, ते ओले कपडे तसे थडथडा उडायचं, कुणीतरी आपलं काहीतरी त्याला अंग झाकायला आणून द्यायचं बघा. आणि मग त्याला आई बहीण भाऊ असले आठवायले ना, मग ते सरच्या गळ्यात पडून रडला. म्हणतो, मी जिंदगीत त्यांची लय सेवा करन, मला बरं करा आणि माझ्या परिवाराची माझी भेट घालून द्या बघा की. आणि कितीतरी रडायला म्हणतो, मी लय माझ्या घरच्यावर रात केलं या. म्हणजे त्यांना वाटून ते बोलत होतो, बापाला बोलत होतो, बाप गेला आणि माझे हाल हे असे झाले. म्हणजे मग ते मॅडम बी रडायल्या आणि ते सर बी रडायला लागले. म्हणजे त्याची कहाणी ऐकून शिने म्हणला, मी लय लाडका होतो, माझी आई मला हाताने खाऊ घालायची, पण मी कधी म्हणजे जोवर मी चांगला होतो तोवर चांगला होतो, त्याच्यानंतर माझी अशी अवस्था झाली आणि मला दवाखान्यात टाकून गेले. मी जर चांगला राहिलो असतो, त्याने माझ्यावर एवढं, माझ्या आईनं बापानं प्रेम केलं, मी माझ्या आईबापाचं ऐकलं नाही, मी माझ्या मनमानी केली आणि माझ्यावर हे आता टाइम आला. माझ्या आईबापाचं ऐकलं असतं तर माझ्यावर कशाला टाइम आला असता. मी लय त्यांच्यावर अति केलं. अति म्हणजे काय केलं आमच्यासाठी, काय केलं आमच्यासाठी सारखं म्हणायचो. आणि मायबाप तर काय करत असतात, लहानाचं मोठं करून कामधंदाच करावं म्हणतात ना, सुखी राहावा आमचा सारा बाणा, असंच म्हणतात ना मायबाप. आणि मी तसं म्हणायचं, म्हणजे त्यांना सारा द्यायचा सोडून त्यांना तकलीफ देत होतं. म्हणजे त्याला मग सगळं त्याला ते एक हात गेलेला, पाय गेलेला, त्याला म्हणजे त्याला लई हे झाली, म्हणजे याद यायली त्याला मायबापाची, की माझे मायबाप एवढे लाड करत होतो तरी मी त्यांना बैमान झालो. म्हणजे लई म्हणजे नाही का असं सांगायला लागलं ना तर सगळे रडायला लागले. ते जीवनाचे कहाणी मी आहे की हरामजाद्या पोरीसाठी मी हे असा बनलो, माझ्या मायबापाला त्रास दिला, पोरगी तर माझ्यावर प्रेम करून माझं खाऊन पिऊन माझा पैसा पाणी घेऊन निघून गेले, मी कंपनीत कामाला होतो, ते पोरगी तर सगळं माझं घेऊन निघून गेली दुसऱ्याबरोबर लग्न करून. परी माझे तरी असे हाल, तिच्यासाठी मी घरात जाळभास केला. आता माझ्या बापाचा मायचा काय हक होता का. ते पोरगी तर माझ्या मायबापाला ओळखत पण नव्हती आणि सांगत होतं माझे मायबाप की त्या पोरीपासून दूर राहा, ती पोरगी काय बरोबर दिसत नाही. पण माझ्या मायबापाला मी उलटं बोलायचो आणि तेच झालं खरं. धोका देऊन गेले तिच्या नादामध्ये, मी असा झालो, तिच्या प्रेमामध्ये माझी ही कहाणी झाली. मी माझ्या स्वतःचा बाप घालवला, म्हणजे माझ्यावर एवढा प्रेम करणारा बाप याचं काळजी करून करून मेला बिचारा. म्हणजे लय लय लय. आणि आत्ता माझं परिवार कुठं गेले मला माहीत नाही. मला चांगलं करा, माझ्या परिवाराची भेट घाला, मला त्यांचं माझ्या आईचे पाय धुवून मला प्यायच्यात बघा. एक ना एक दिवस फासतावा येऊस तर आधीच जर मायबाप जोर चांगलं राहा म्हणतात, घरवाले चांगलं राहा म्हणतात, काय होतंय हो, एक ना एक दिवस तर माणूस वैतागून जातो हो. कुणी बी असू द्या, किती बी लाडका असू द्या, किती बी लाडका असू द्या, किती बी लाडका असू द्या, एक दिवस तरी माणसाला वैताग येते हो, वैताग येते. धन्यवाद. माझं तुम्ही ऐका कहाणी. लई आहे मोठी कहाणी, लई आहे मोठी कहाणी. परी लय आता 4 वाजत आल्यात, रात्रीच्या 4 वाजत आल्यात. बघा जा माझा एडो चांगलाच असते बघा. म्हणून बघा मुलांनो, पुरींच्या नादी लागायचं नाही. आजकाल पुरी चांगल्या नसत्यात, जोडा घेऊन आलेलं आहेत, बेगर जोड्याचं कुणी जन्मालेलं नाही. तुम्हाला मुली भेटत्यात, माझं एकच म्हणणं आहे, तुम्हाला छान मुली भेटतात. कोणत्या मुलींच्या नादी लागू नका आणि घराची बरबादी करू नका आणि मायबापाला त्रास देऊ नका. बस मायबापाचं ऐकता तर तुमच्या जीवनामध्ये जिंदगीतली खुशीच खुशी आहे. जिंदगीमध्ये तुमच्या मायबापाचा सारा बना. मायबापाने लय केलेलं असतं या. पहिले मायबाप आणि नंतर सगळं. आणि जे मायबाप बोलतात ना
तेच करायचं, त्याच्यामध्ये भलाई असते, त्याच्यामध्ये चांगलं असते. तुम्हाला काय वाटतंय, ह्या मायबापाला काय कळतंय, ह्या मायबापाला काय कळतंय? अरे कळत नव्हतं तर मग तुम्हाला लहानाचं मोठं कसं केलं, 9 महिने पोटात कसं ठेवलं, 9 महिने कसं वजं वागवलं, त्या आईच्या जीवाला माहिती असते. जी आई आहे ना, त्या आईलाच माहिती असते. दादा मी जास्त बोलत नाही, जास्त तुमचा वेळ घेत नाही, मोठा व्हिडिओ झालाय. धन्यवाद. आपल्यालाच व्हिडिओ बनवायचा आणि आपल्यालाच व्हिडिओ सोडायचा, अशी आहे बघा माझी कहाणी.